नाशिक शहरामध्ये कुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या हजारो कोटींच्या विकास कामांमध्ये ठेकेदारांच्या मनमानीचा कळस गाठला असून नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। अनेक ठिकाणी कोणतेही बॅरिकेटिंग नाही, सूचना फलक नाहीत, तर वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडालाय। या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होतोय। वारंवार तक्रारींची गंभीर दखल घेत महापौर हिमगौरी आहेर आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी मंगळवारी पहाटेच रस्त्यावर उतरून प्रशासनाचा कारभार उघड केला। सकाळी 7 वाजल्यापासून सातपूर प्रभागातील विविध कामांच्या ठिकाणी अचानक धडक देत त्यांनी पाहणी केली। या पाहणीमध्ये सुरक्षेचे नियम पूर्णपणे धाब्यावर बसवलेले दिसून आले। संतप्त महापौरांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना चांगलंच फैलावर घेत कडक शब्दांमध्ये तंबी दिली। प्रभाग क्रमांक 10 मधील त्र्यंबक रोड, अमृत गार्डन चौक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाईपलाईन कामामुळे रस्ते पूर्णपणे खोदलेत। वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली। या कामांची पाहणी करत तातडीनं कामं सुरळीत करा अशा स्पष्ट सूचना महापौरांनी दिल्या। गेल्या 1-2 महिन्यांपासून खोदलेल्या खड्ड्यांमधून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीबाबत स्थानिकांनी उपमहापौर विलास शिंदे यांच्या हे निदर्शनास आणून दिलं। यावर पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी सूर्यकार यांनी हे शेतकऱ्यांच्या पाईपलाईनचं पाणी आहे ते अजब उत्तर असल्यानं उपमहापौर संतप्त झाले। यावेळी नगरसेवक बाळा निगळ यांनी तेच पाणी थेट महापौर आणि उपमहापौर आणि अधिकाऱ्यांच्या हातात देत हे महापालिकेच्या मुख्य पाईपलाईनचेच पाणी आहे असं ठामपणे सांगत अधिकाऱ्यांची पोलखोल केली। पाणीचा पाईप कोणाचा फुटलेला आहे? आपल्याच मेन पाईप ना. कधीपासून फुटलेला आहे? 1 महिना झालेला आहे. या ना पुढे या ना. पुढे या. काय करणार? लाईट बिल भरणार की मोटरी लावणार? 4 वेळा खोदला रस्ता 4 वेळा दाबून ठेवलेले पाईप फुटेल तुम्हाला. पाणी बघा किती चालू पुढे धारणकर साहेब आहे इकडे कधीपासून किती वेळा पाणी पडून आपण म्हणतो लाव ना किती मेहनत करणार, अजून पण आज पाणी आलेलं नाही। पाणी वाजत खोटा बोलता का? आपली लाईन असेल ती पिण्याचं पाणी येते, पिण्याचं पाणी हो बाळा होतं मेन लाईन आहे ती मेन लाईन आहे। एवढं शुद्ध पाणी नाही 12 वाजता 12 वाजता ठेवा। आणि एक मिनिट हो साहेब, हो महापौर सदस्य शेतकऱ्याची नाही जरी शेतकऱ्याचे असेल जरी महापालिकेचे असेल संबंधित कारवाई करायची गेली लगेच ताबडतोब कारवाई करायची। खोटं बोलतो मेन लाईन आहे झालेली लाईन आहे आपली मग हे सगळं शेतकऱ्याला पाणी जातंय मदत करायची अधिकारी शेतकरी अधिकारी म्हणतो शेतकरी काय सामान येतो नाही शेतकरी बाग लावली यानंतर अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं गेलं। त्यानंतर पिंपळगाव भौलातील सुरू असलेल्या पुलाच्या कामासह भुयारी गटार योजनेची पाहणी करताना देखील ठेकेदारांचा निष्काळजीपणा उघड झाला। कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचं पाहून संतप्त महापौर उपमहापौरांनी अशा ठेकेदारांना थेट काळ्या यादीत टाकण्याचे इशारे दिले। लोकप्रतिनिधी यांच्यावर
चांगल्या पद्धतीने व्हावं, क्वालिटी व्हावं. कारण शेवटी आमच्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री, कुंभमेळा मंत्री सन्माननीय गिरीश भाऊ यांचं स्वप्न आहे की नाशिकला एक चांगला उत्तम हरित आणि नाशिकचा पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या उच्च दर्जाचं झालं पाहिजे. हे प्रशासकीय काळात या सगळ्या मान्यता झालेल्या आणि प्रशासकीय काळातच हे कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेले आहेत. पण अशा पद्धतीचं जर काम गलथान चालणार असेल तर ते लोकप्रतिनिधी खपून घेणार नाही. आपल्याला नाशिकचा कुंभ हा अतिशय चांगल्या दर्जाचा करायचा आहे. त्याच्यात लोक देखील आपल्याला सहयोग करताय, पण लोकांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही. आपण जर इथे बघाल तर निग्लिजन्स असं आहे की टर्नच्या इथेच ढिगारे केलेले आहेत. लेफ्ट टर्न करणाऱ्याला दिसत नाही, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतोय. मध्ये जे काही लाईन क्रॉसिंगचे चौक आहेत तिथे लेवलिंग झालेली नाही आहे. त्याच्यामुळे आता जेव्हा सुट्ट्या लागलेल्या आहेत, खड्या जी खडी आहे ती रस्त्यावर आलेली आहे आणि आपले लहान मुलं असतील, टू व्हीलरवर जाणाऱ्या महिला असतील, त्यांचे ॲक्सिडेंट किंवा ते पडत आहेत आणि म्हणूनच ही खबरदारी करण्यासाठी आम्ही आलो. आता तात्काळ यांना इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारचं सेफ्टी नॉर्म्स फॉलो नाही होत आहे. जर आपण कुंभचं काम करतोय ते क्वालिटीच झालं पाहिजे आणि त्या क्वालिटीमध्ये सेफ्टी कम्स फर्स्ट. कारण तुम्ही बघा बॅरिकेशन नसेल तर रात्री इथे काय होईल याचा काहीच मोजमाप इथे दिसत नाही आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण जीवाशी खेळणार असू तर ते काही नाशिककर सहन करून घेणार नाही. सिंहस्थासाठी साधारणतः 35,000 करोड रुपयांचा पहिल्यांदाच असा या ठिकाणी निधी सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि नाशिक महानगरपालिका याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला देऊ केलेलं आहे. त्याच्या पद्धतीने कामही सुरू आहे. परंतु ह्या कामाचं नियोजन मला असं वाटतं शून्य आहे आणि याच्याकरता जबाबदारी आमच्यावरती आहे. आणि शेवटी आन्सरेबल नाशिक महानगरपालिका असणारे, महापौर असेल, उपमहापौर असेल, लोकप्रतिनिधी असणारे. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचं निष्क्रिय दर्जाचं काम या ठिकाणी सुरू होताना नागरिकांना तक्रारी येत आहेत, धूळ उडते, प्रचंड धूळ उडते, त्याचं पुढे पाणी मारले जात नाही. एकही कामाच्या ठिकाणी तुम्हाला बॅरिकेडिंग दिसणार नाही. ज्या ठिकाणी अपघात होता, आता परवा जो दिंडोरीला अपघात झाला तो याचमुळेच झाला की उघड्या विहिरीमध्ये त्याला बॅरिकेड नसल्या कारणामुळे 9 निष्पाप त्या ठिकाणी बळी गेलेले आहे. नाशिक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे कामं सुरू आहेत त्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले, तिथं सुद्धा 2-3 ठिकाणी अपघातात बळी गेलेले आहेत. आणि मग असं होत असताना आम्हाला सगळ्यांना कुंभ हा चांगला करायचा आहे अशा सूचना आम्हाला वरिष्ठांच्या आहेत. आणि त्याकरता या कुंभाकरता जगभरातून, देशभरातून भाविक येणार आहेत, साधू मंत येणार आहे. हे सगळं स्वागतासाठी नाशिककर सफर होत आहेत. नाशिककर याच्याकरता नाशिककरांचा कुठल्याही या सगळ्या याला विरोध नाही आहे. मला असं वाटतं विकासाला कोणाचा विरोध नाही, परंतु विकास होत असताना त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे. आणि ज्या पद्धतीने त्यांच्या वर्क ऑर्डर असतील किंवा ॲग्रीमेंट असेल त्या पद्धतीने त्याचे नियम हे फॉलो झाले पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही आहे आणि त्याचा त्रास नागरिकांना होतो आहे. आणि आज सकाळी 7 वाजेपासून सन्माननीय महापौर आणि मी आणि काही संबंधित अधिकारी घेतले, त्यांना सुद्धा माहीत नव्हतं कुठं जायचं आहे. आज त्यांच्यासुद्धा निदर्शनास आणून दिलेले आहे की स्थानिक लोकप्रतिनिधी जेव्हा ओरड करतात सभागृहामध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. उलट त्या स्थानिक लोकप्रतिनिधीलाच संशयाच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. मला असं वाटतं हा त्रास नाशिककरांचा आणि नाशिककरांना या त्रासामधून किमान कमी करण्यासाठी, हा त्रास कमी करण्यासाठी पाणी मारलं गेलं पाहिजे, साईड बॅरिकेडिंग पाहिजे, ते स्ट्रॉंग बॅरिकेडिंग पाहिजे आणि जे नियम आहे ते फॉलो झाले पाहिजे. हा जो आपण रस्ता बघताय हा मूळ त्र्यंबक रोड आहे. या त्र्यंबक रोडवरती दररोज देशातल्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. तिथल्या ड्रायव्हरांना माहीत नाही कुठला टर्न कुठे काय कसं आहे. आणि जर मोठमोठे अपघात या ठिकाणी होतात आणि अजून किती अपघात व्हायची वाट आपण प्रशासन बघतंय, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणून हा दौऱ्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्यांनी नियमाचं उल्लंघन केलेलं आहे त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत. या पाहणी दौऱ्याप्रसंगी शहर अभियंता संजय अग्रवाल, पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी धारणकर, प्रभाग क्रमांक 10च्या नगरसेविका इंदुमती नागरे, समाधान देवरे, नितीन निगळ, रवी काळे, रवी पालवे यांसह मनपा अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अचानक पाहणी दौऱ्यामुळे मनपा प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली. त्यांच्यासह अधिकारी आणि ठेकेदारांची देखील तारांबळ उडाली आणि हे चित्र दिसून आलं. आता तरी कुंभमेळ्यातील ठिसाळपणाला आळा बसणार का असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.